स्वतःच्या हक्काचं घर प्रत्येक सामान्य माणसाचं स्वप्न. पण हे स्वप्न जेव्हा आयुष्यभराची शिक्षा बनतं तेव्हा काय करायचं? म्हाडासारख्या सरकारी नावाचा आधार घेऊन चड्ढा डेव्हलपर्सने मुंबईमधील हजारो सामान्य लोकांची फसवणूक केलीय. ही फक्त फसवणूक नाही, हा एका विश्वासाचा खून आहे. ऐका या माऊलीचा आक्रोश. मी स्वतः कॅन्सर पेशंट, 3 वेळा मला कॅन्सर झालेला आहे. मुंबईत मला घर हवं म्हणून मी इथे बुकिंग केली. पूर्ण अमाऊंट भरलेली आहे 8,70,000. 2021ला बुकिंग केलेलं आहे. त्यांनी 24ला सांगितलं होतं, मग 26ला सांगितलं आता. लाज वाटली पाहिजे या व्यवस्थेला. कुणी दागिने गहाण ठेवले, कुणी बँकेचे भारी कर्ज काढले, 6 वर्ष लोटली. 5 लाखांपासून 12 लाखांपर्यंतची रक्कम या लुबाडणाऱ्या चड्ढा बिल्डरच्या खिशात गेली. पण जमिनीवर इमारत नाही, फक्त मोठमोठे खड्डे आहेत. पण आम्ही प्रत्यक्षात जाऊन आल्याच्या नंतर तुम्ही बघितलं असाल की आम्ही फोटो सुद्धा काढलेले आहेत. 2026 पासून आतापर्यंत काय काम झाले त्याची सुद्धा. एकच फ्लॅट 2-2 ग्राहकांना विकण्याचा नीचपणा केला गेला आहे. माझा जो रूम आहे ना, A93 मध्ये 302 मध्ये मला मिळालं होतं 3rd फ्लोअर. तर तो सेम फ्लॅट ना आणखीन एकाला तो अलॉट केलेला होता. तर हे माझ्या लक्षात आल्यानंतर माझ्या भावाने आणि मी बुकिंग केलं होतं. तर माझ्या भावाने ती बुकिंग कॅन्सल केली आणि सुनील मोरे जे आहेत ना, त्यांनी मला समजावून की तुम्हाला आम्ही त्याच्यापेक्षा चांगला रूम देऊ, असं तसं करून 107 मध्ये मला फोर्सफुली मला दुसरा रूम त्यांनी घ्यायला तिकडे अशा प्रकारे समजावलं की मला ते असं वाटलं की नाही मला मिळेल. अशा आशेने मी तो रूम पुन्हा बुक केला मग तिथे. तर आता पैसे भरून झाले, पण अजून रजिस्ट्रेशन पण नाहीये आणि कामही काहीच नाहीये. हक्क मागायला गेले तर धमक्या दिल्या जातात. बोजा बिस्तरा बांधा. पण आमचं एकाचंही रजिस्ट्रेशन नाही करायला तयार आहे. आम्ही पैसे पण इन्व्हॉइस देऊन झालेलो आहोत आणि आता रजिस्ट्रेशन करायला गेलो का ते बोलतात की तुम्ही बोजा बिस्तरा बांधा म्हणून. आणि सर्वात मोठी चीड आणणारी गोष्ट म्हणजे या भ्रष्ट बिल्डरचं केबिन थेट म्हाडाच्या सरकारी कार्यालयात आहे. म्हाडाचं कार्यालय त्याच्या मागे त्याला त्यांनी कशा मार्फत दिले माहित नाही, त्याला त्याचं ऑफिस बांधून दिलेलं आहे. म्हाडा अलॉट करे म्हणजे मला माझ्या बॅक साईडला अलॉट केलंय, जी की गव्हर्नमेंट प्रिमायसेस आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही बिल्डरचं ऑफिस नसतं. त्याला पहिल्यांदा फर्स्ट फ्लोअरवरती दिलेलं ऑफिस एक, की त्याच्यानंतर त्याला डायरेक्ट त्यांनी 1 वर्ष म्हणजे आज 4 वर्ष होतील, 4 ते 5 वर्ष त्याला केबिन बांधून दिलेली आहे. हे काय चाललंय? म्हाडाचे अधिकारी आणि चड्ढा बिल्डरची ही मिलीभगत आहे का? पैसा आमचा आणि मालमत्तेची लूट तुमची. आता हा अन्याय सहन केला जाणार नाही. महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स वेलफेअर असोसिएशन म्हणजेच MFOWA या कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. प्रशासनाने कान उघडून ऐकावं. एकतर ग्राहकांना त्यांचा हक्क द्या, नाहीतर जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा. या सगळ्या फ्लॅटधारकांना न्याय मिळाला पाहिजे. जर यांना 15 दिवसात न्याय मिळाला नाही तर हे सगळेच एकत्रितपणे आझाद मैदानात हजारोंच्या संख्येनं मुलाबाळांसह उपस्थित राहतील. हा व्हिडिओ इतका शेअर करा की या झोपलेल्या सरकारची झोप उडून जाईल. MFOWA चा हा इशारा आहे. न्याय मिळालाच पाहिजे.